करवा चौथची कहाणी. एका सावकाराला 7 पुत्र आणि 1 पुत्री होती. सेठानी यांनी त्यांच्या सुना आणि मुलीसह करवा चौथचा उपवास केला. सावकाराच्या मुलांनी रात्री जेवायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या बहिणीला जेवायला सांगितले. यावर बहिणीने उत्तर दिले, भाऊ, चंद्र उगवला नाही. तो उगवला की मी प्रार्थना करेन आणि अन्न ग्रहण करेन. बहिणीचे म्हणणे ऐकून भावांनी शहराबाहेर जाऊन आग लावली आणि एक चाळणी घेतली. त्यातून प्रकाश दाखवून ते बहिणीला म्हणाले, बहीण, चंद्र बाहेर आला आहे, अर्घ्य अर्पण कर आणि भोजन करा. हे ऐकून ती आपल्या बहिणीला म्हणाली, या तुम्हीही चंद्राला अर्घ्य द्या. पण त्यांना हा प्रसंग माहीत होता. ते म्हणाले, चंद्र अजून उगवला नाही. तुमचे भाऊ तुम्हाला फसवत आहेत आणि अग्नीचा प्रकाश दाखवत आहे. बहिणीचे म्हणणे ऐकून बहिणीने लक्ष न देता भावांना दाखवलेल्या दिव्याला जल अर्पण करून भोजन केले. अशा प्रकारे उपवास सोडल्यामुळे गणेश त्यांच्यावर नाराज झाले. त्यानंतर तिचा नवरा गंभीर आजारी पडला आणि ते घरात जे काही होते ते आजारात गमावले. जेव्हा तिला तिच्या पापाची जाणीव झाली तेव्हा तिने पश्चाताप केला आणि श्री गणेशाची प्रार्थना करून पुन्हा विधीनुसार चतुर्थीचे व्रत पाळण्यास सुरुवात केली. भक्तीत बुडून सर्वांचा आदर करून त्यांनी सर्वांचे आशीर्वाद घेण्याचे तिने मनावर घेतले. अशा प्रकारे तिची भक्ती पाहून श्री गणेश तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिला तिच्या पतीला जीवदान दिले. त्याला बरे करून श्रीमंत करून अशा प्रकारे त्यांनी छळ कपटाचा त्याग करून भक्तिभावाने चतुर्थीचे व्रत पाळले. सर्व प्रकारचे सुख त्यांना प्राप्त झाले.